नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला एकदम मस्त असं चिकन ग्रेव्ही बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1.5 किलो चिकन घेतलेले आहे। चिकन मी साफ करून घेतलेले आहे। चिकन कसं साफ करायचं ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे। तर ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला 2 चमचे दही। हे फ्रेश दही आहे, आंबट बिलकुल नाहीये, ताजं दही आहे। थोडीशी हळद मध्ये जी मसाल्यातला छोटा चमचा असतो ना तेवढी घेतलेली हळद आहे। 1 चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, भाजलेली जिरे पावडर आहे, 1 चमचा धने पावडर, मिरची पावडर तिखटवाली पण आहे आणि कलरवाली पण आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका। मी 1 चमचा टाकलेले आणि सगळं जे साहित्य तुम्हाला मी सांगते ते ह्या चमच्याच्या मापाने आहे। त्यात टाकायचे आपल्याला आत्ता चवीप्रमाणे मीठ, त्यात टाकायचे थोडासा असा पुदिना, बघा असे छोटे छोटे मी तुकडे करून घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर, त्यास टाकायचे बघा अर्धा चमचा हिरवं वाटण। ह्याच्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण असं मी बारीक करून घेतले फक्त मिक्सरला। आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे कांदा जसं आपण बिर्याणी वगैरे करतो ना त्याच्यावर कसं आपण भाजून टाकतो तशा पद्धतीत केलेला आहे। आता हे सगळं काय करायचं आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। मस्त असं मिक्स केलेलं आहे। तुम्हाला ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण पेस्ट जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, कारण की जे मी हिरवं वाटण केलं होतं ना त्याच्यामध्ये हे आलं लसूण वगैरे होतं, ते मी 1 चमचा टाकलेलं आहे। बघा मस्त असं मिक्स झालेलं आहे, पूर्ण सगळीकडे लागलं पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं। छान असं झालेलं आहे बघा। आता हे काय करायचं, झाकून अर्धा तासासाठी एका साईडला ठेवायचं। आता आपण बनवायला घेऊया। चिकन आपण जे झाकून ठेवलं होतं ना त्याला अर्धा तास झालेला आहे। कढईमध्ये काय करायचं, तेल टाकून घ्यायचं। तेल टाकायचं आपल्याला 1 पळी, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे 2 तेजपत्ते, त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मी। त्यात टाकायचे एक मीडियम आकाराचा कांदा, जास्त बारीक पण कापलेला नाही आणि जास्त असा मोठा पण कापलेला नाही। आणि जे आपण भाजलेला कांदा जे टाकला होता ना त्याच्यामध्ये ते 4 कांदे मीडियम आकाराचे टाकले होते, तेलामध्ये चांगले फ्राय करून काढले होते। आता हे काय करायचं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। कांदा बघा एकदम मस्त असा भाजून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये बघा 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 7 पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। पेस्ट जरी टाकली तरी चालेल। आता हे पण एक मिनिटभर मी परतून घेते। मिनिटभर परतून घेतलेला आहे बघा, त्याचा कच्चापणा गेला पाहिजे। आणि कांदा पण असा चांगला भाजायचा, फक्त करपून देऊ नका, जास्त असं लाल वगैरे होऊन देऊ नका। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो टाकलेला आहे बघा, ते पण मी चॉपरला असं चांगलं बारीक करून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम आणि एक 2 ते 3 मिनिटं मी हे परतून घेणार आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे आता बारीक आणि त्याच्यामध्ये आपण जे चिकन झाकून ठेवलं होतं नाही का अर्धा तासात, सगळे मसाले टाकलेले आहेत। आपल्याला कोणता मसाला टाकायची गरज नाही। आणि हे काय करायचं, आता आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे। गॅस बारीक केलेला आणि गॅस बारीक मध्ये किंवा मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला थोड्या वेळानं असं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून परतून घ्यायचे। 2 ते 3 मिनिटं बघा थोड्या वेळानं असं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। थोड्या वेळ असं ठेवायचं आणि मग हलवायचं, मिक्स करायचं, वर खाली असं करत राहायचं सारखं। छान असं आपल्याला 2-3 मिनिटं किंवा 4 मिनिटं 5 मिनिटं जरी तुम्ही केले तरी चालू शकतं। पण गॅस बघायचा हा मोठ्या बर्नरचा गॅस आहे, त्यामुळे मी सगळं सांगते बारीक मीडियम फास्ट असं। आणि मेन म्हणजे अशा जे स्टीलच्या कढई असतात ना मग त्या खाली लागतात, तर कुठली पण गोष्ट करताना लक्ष देऊन करायचं, बारीक मोठा गॅस बघून। आता हे एक जागी करून घेतलेलं आहे। आता वरून थोडीशी मी फक्त कोथिंबीर टाकणार आहे। आणि ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, ज्या वाडग्यामध्ये आपण जे चिकनला मसाला लावून ठेवला होता त्यात बघा मी एकदम थोडंसं असं पाणी टाकलेलं आहे। हलवून घेऊया। पाणी टाकल्यानंतर बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। एवढं पाणी बघा सुटलेलं आहे। अशा पद्धतीमध्ये आपण एकदम थोडंसं वाडग्याला मसाला होता म्हणून त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकलं होतं, साधं पाणी नव्हतं टाकलेलं। आता गॅस बघायचा तुमचा बारीक गॅस, मोठा गॅस आहे। जी केलेला आहे ही मोठ्या बर्नरच्या गॅसवर केलेला आहे। तर आता मी करणार एकदम गॅस बारीक आणि झाकण ठेवून ह्याला 15 ते 20 मिनिटं शिजून देणार आहे। पण हे लक्षात ठेवायचं की कढई बघायची तुमची खाली लागल वगैरे, त्याप्रमाणे करायचं। कमीत कमी तरी 20 मिनिटं लागतील। झाकून ठेवलं होतं बघा बारीक गॅसवर, एकदा मी हलवलेलं आहे, कारण की स्टीलची कढई असल्यामुळे भीती वाटते खाली लागल वगैरे। आणि एवढं बघा पाणी सुटलेलं, आपण थोडंसं वतलं होतं, एवढी ग्रेव्ही झालेली आहे बघा। अशा पद्धतीमध्ये मस्त ग्रेव्ही होते आणि एकदम झटपट होतं। जास्त आपल्याला म्हणजे साहित्याची गरज नाही की काय नाही, की सगळं आपण जर काढून ठेवलं तर एकदम पटपट अशी रेसिपी बनते आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेली आहे। चवीला इतकी छान लागते, करून बघा अशा पद्धतीनं। ग्रेव्ही पाहिजे तर गरम पाणी थोडंसं टाकून मग जरी तुम्ही शिजवलं तरी चालेल 10 मिनिटं। आणि हे जे मी ठेवलं होतं ना बारीक गॅसवर, तुम्हाला सांगितलं एक 25 मिनिटं, अर्धा तास मी ठेवलं होतं बघा। मस्त ग्रेव्ही झालेली आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही एकदा चिकन करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।